उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा असं हे जेवण बनवलेलं आहे. पहा असं हे ताक घेतलेलं आहे गिलासभर आणि हे हरभरे आहेत, हिरवे हरभरे. ते उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून, फक्त उकडून घेतलेले आहेत. आणि आळूच्या पानाची रस्सा भाजी आणि ही नाचणीची भाकरी. नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूपच थंड असा धान्य आहे. शरीर आपलं थंड राहतं या नाचणीनं. उन्हाळ्यामध्ये नाचणीची भाकरी जरूर खावी. तर हे लोणचं घेतलेलं आहे, असंही झालेलं आहे. आणि आहोंसाठी पण हेच दिलेलं आहे. यात बघा नाचणीची भाकरी, आळूच्या पानाची रस्सा भाजी आणि सॅलड, टोमॅटो आणि काकडी आणि हे बॉईल केलेले अंडे 2. डेली मी हे असाच रोज डब्बा देते. भाकरी आणि रस्सा भाजी आणि सॅलड आणि अंडे 2 म्हणून हे एवढं रोजच देते मी डेली. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आपण रस्सा भाजी आळूच्या पानाची कशी बनवली मी ती दाखवते. या आळूचे पानं अगोदर स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत. ते कुकरमध्ये टाकलेत. त्यातमध्ये मुगाची डाळ साल असणारीच आणि शेंगदाणे थोडेसे आणि 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता ते कुकरला लावून घेणार आहे मी 4-5 शिट्ट्या होईपर्यंत. आणि तोपर्यंत कुकर लावले. आता इकडं नाचणीच्या भाकरी बनवायची आहे, त्याची तयारी करूया. हे पातेलं घेतलेलं गरम झाल्यानंतर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 4-5 भाकरी बनवायच्या आहेत मला, त्याप्रमाणे मी पाणी टाकलेलं आहे. आणि हे 1 चमचा तूप टाकलेलं आहे. आणि ह्या पाण्याला आता हे तूप टाकून घेतलेलं आहे, गरम होऊ देणार आहे. या पाण्याला बुडबुडे आले की आपण लगेच हे नाचणीचं पीठ टाकायचं आहे. हे पहा, हे एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 4 ते 5 भाकरी होईल असं मी घेतलेलं आहे प्रमाण. तर आता ह्या पाण्यामध्ये गॅस बंद केलेला आहे मी. आता या पाण्यामध्ये हे नाचणीचं पीठ टाकून घेऊ आपण. जसं बेसन हटतात आपण तसं फिरून घ्यायचं चमच्यानं. थोडं थोडं करून पीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता नंतर बाकीचं पण पीठ टाकून घेते आणि परत हलवून घ्यायचं. हे पहा, परत हलवून घेते मी. एकदम अशी सॉफ्ट आपली चपाती कशी होती तशी भाकरी होती. असं नाचणीची भाकरी बनवत जा, खूप छान होती आणि टेस्टी पण लागती. बाकीचं राहिलेलं पण टाकून घेते मी. अजिबात कडक होत नाही. आपण असं जर साधी भाकरी, आपण ज्वारीची भाकरी करता तशी जर भाकरी बनवली तर खूपच पटकन कडक होतीये आणि खाताना लईच कडक लागतीये, तुटत तर नाही, नम होती. तशी बनवायची नाही, मग अशी बनवायची आपली एकदम चपातीसारखी एकदम सॉफ्ट होतीये भाकरी. आता हे पूर्ण पीठ टाकून पाण्यामध्ये मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे. 10-15 मिनटं 20 मिनटं होईपर्यंत आता ती झाकून ठेवायचं. गॅस बंद केलेला आहे. आणि आता भाजीची तयारी करू. भाजी शिजलेली आहे आपली. हे पहा, आता ह्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि फक्त पळीनं अशी हे करून घेणार आहे, हटून घेणार आहे ही भाजी. हे पूर्ण हटून झालेली आहे. गरम पाणी टाकलेलं आहे. आता त्याला तडका मारायचा आहे, आपण फोडणी द्यायची आहे आपल्याला. हे शेंगदाणे असे मोठे मोठे राहिलेले खूप छान लागते आपल्याला जेवताना, तोंडाखाली गेल्यावर छान लागतं म्हणून मी असे शेंगदाणे पण टाकलेले आहेत कच्चे. आता कढई ठेवलेली आहे, गरम झालेली आहे. त्यात तेल टाकलेलं आहे, मोहरी जिरे टाकलेले आहेत आणि ठेचून घेतलेला थोडासा लसण टाकलेला आहे. लाल होईपर्यंत मी लाल झाल्यानंतर ही भाजी टाकून घेते मी. खूप छान लागते. आपण आळूच्या वड्या तर नेहमी खातो, पण अशी रस्सा भाजी जरूर खावी. आणि नेहमी मी बनवत असते. आळूच्या वड्यापेक्षा ही छान लागती आणि हेल्दी पण असते ही भाजी अशी खूप छान. आणि हे पहा, भाजी झाली. आता 10-15-20 मिनटं झालेलं आहे. एवढं सॉफ्ट झालेलं आहे पीठ आपलं. आता परातीमध्ये काढून घेते आणि आता ते मळून घेते मी पूर्ण छानपैकी असं मळून घेणार आहे पिठाला. बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, भरपूर सॉफ्ट. आणि कुठेही गाठ वगैरे काहीच झालेले नाहीये, एकदम सॉफ्ट झालेलं पीठ.
पूर्ण छान मळून घेणार आहे. परत थोडंसं मळल्या झालं नंतर थोडंसं तूप टाकून अजून परत मी हे करून घेते. खूप छान लागते भाकरी आणि एकदम सॉफ्ट होती. हे पहा, भाकरी बनवलेली आहे, लाटून घेतलेली आहे, पीठ न लावता त्याला लाटून घेतलेली आहे. मी तुम्हाला एक भाजून दाखवते. हे पहा, असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे. एवढी सॉफ्ट होते. सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी बी राहिली तर एवढी सॉफ्ट असते ना, भरपूरच सॉफ्ट. जशी चपाती आपण बनवतो तशी राहते ही भाकरी. नाहीतर साधी भाकरी केली आपल्या भाकरीसारखी तर भरपूरच कडक होती. लगेच कडक होती ती भाकर. आणि अशी बनवली ना अजिबात कडक होत नाही. आणि नाचणी तर आपल्या शरीरासाठी किती छान आणि किती चांगली असते. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर भरपूर असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर थंड राहतं नाचणीच्या भाकरीनं. थंड असलेलं हे धान्य आहे. जरूर उन्हाळ्यामध्ये अशी नाचणीची भाकरी खावी. उन्हाळ्यात अशी जरूर नाचणीची भाकरी खावी आणि त्यांचा डब्बा पण तुम्हाला दाखवलेला आहे. मी रोज डेली असंच देते. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.